दरम्यान ऑपरेशन टायगरच्या संदर्भात शिवसेनेच्या नेत्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। युपीटीमध्ये असलेल्या खासदारांवर जो काय आक्षेप घ्यायचा आहे, त्यांच्यावर काय बातम्या करायच्या, हा मीडियाचा प्रश्न आहे। परंतु शिवसेनेच्या वतीनं मी स्पष्टपणानं पक्षाच्या वतीनं सांगतो की माननीय एकनाथ शिंदे साहेबांची युपीटीच्या कोणत्याही खासदारांबरोबर बैठक झालेली नाही। ऑपरेशनच्या संदर्भामध्ये कधीही पूर्ण गोष्टी पहिले काही सांगायचं नसतो। मागच्या 20 तारखेला जे काही घडलं 2022ला ते काही सांगून घडलं नाही आणि कधीही ऑपरेशन सांगून होत नाही। भविष्यामध्ये या संदर्भामध्ये भविष्यात अजून अशा पद्धतीचं काय होईल हे आज सांगणं योग्य नाही। ज्यावेळेला पक्षप्रमुख मीटिंग बोलवतात त्यावेळेला सर्वांनी फिजिकली उपस्थित राहणं आवश्यक असतं। उपस्थित राहत नाही याच्यामधून जो काय अर्थ काढायचा आपण काढू शकतो। दरम्यान अफवांवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलंय। आपण अफवांवर विश्वास ठेवू नका। उद्धव साहेब आणि मी आम्ही एक पथ्य पाळलेलं आहे की जे आमच्या सोबत असतात त्यांच्यावर आम्ही अंधविश्वास ठेवतो। काही लोक अंधभक्त असतात, आम्ही अंधविश्वास ठेवणारे लोक आहोत। सगळे जे काही निवडून आलेले आहेत खासदार आपण पाहिलं असेल 2024च्या लाटेमध्ये उद्धव साहेब प्रत्येक मतदारसंघात गेलेले आहेत। आम्ही असू, पवार साहेब असतील, हे सगळेच आम्ही प्रचार करून लोकांनी हे ना मशालीवर जिंकून आणलेलं आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालच्या आमच्या बैठकीमध्ये आपण पाहिलं असेल सगळेच लोक काही तिथे उपस्थित होते, काही ऑनलाईन उपस्थित होते आणि हे सगळे लोकांनी विश्वास ठेवून मतदान केलेलं आहे आणि सगळे सोबत आहेत।